रामराम मंडळी. जसं की ज्या शेतकरीसनी भाववाढी त्यांसाठी जी कपाशी दाबी धरेल होती आणि आत्ते भाववाढी कालदी भाववाढी पण भाव कुठेच वाढणार नाही, पण शेतकरीवर कर्ज वाढलं की आणि त्याला आता पैसासनी अत्यंत गरज पडली तर तो आता त्यांना जो कापूस आहे तो ज्या भावमा म्हणजे कवडी मोल किंमत माहिती राहिला तर आपल्या सोबत एक शेतकरी त्याला विचारत की ते कसा जायला ना बाबा या आपलं या शेतकरी आहेत. रामराम. राम राम दादा, राम 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 राम. काय भाव जायरा ना कपाशी आणि तुम्ही समाधानी शे का या भावमा? दादा देखा 10 ते 15 वर्षापूर्वी आपला कपाशीना भाव सगळ्यासली माहिती होता आणि आज तारीखले अशी जर आते महाराष्ट्रामा इतका पाऊस पडेल की कपाशीने नुकसान भरपूर व्हायले तर त्या हिसाबमा कपाशीने उत्पन्न कमी असल्यामुळे सरकारने ना या कपाशीले कमीत कमी 8 ते 9 हजार तरी आहे ना शेतकरीला परिपूर्ण द्यायला पाहिजे होता. आता काय भाव म्हटलं? ते आमले 6,500 मा ही कपाशी विकणं पडला नाही दादा. आणि हाई कपाशींसाठी काय मेहनत करणं पडस. मे महिन्यापासून तर कमीत कमी त्याला आहे ना 6 महिन्यापर्यंत आहे ना लहान मुलगा सारखं आहे ना जपणं पडस. आणि आज आमले ना कवडी मोल पण नाही भेटी राहणार. तर शासनाने काहीतरी यावर निर्णय लिहायला पाहिजे आणि ह्या गोष्टीतले ना शासनच नाही तर वरून तर खालपर्यंत एक एक हाती सत्ता असल्यामुळे एक लवकरात लवकर शेतकरीने ना काहीतरी उलट आलं व्हायला पाहिजे. कारण तुम्हाला जे परिचार्य तुम्ही फक्त आहे ना तुम्हाला मुद्दा मांडतात शेतकरीच नातेपर्यंत मुद्दा मांडेल नाहीये. कर्जमाफी कवय करशात तुम्ही? दिवाळी गई सगळे झालं मग कर्जमाफी कवय होईल शेतकरीसनी? आई कपाशीले 6,500 भाव जर तुम्ही हाती दी राहणार तर आमने अपेक्षा नाही होणार. आणि आमने जे आज आमनावर कर्ज आहे आज 1-1.5 लाख रुपये कर्ज आहे. आई कपाशीले आमले ना 6 बिघाले 80,000 खर्च येईल. आणि जर 1 लाख रुपयांनी जर रिकवत असेल 20,000 साठी आम्ही 6 महिन्याच्या शेतीमा आम्ही राबतोच दादा. आज आम्ही घरदार आमली विकणं पडीन यासाठी आमले ना फाशीले ना पडीन. तर यावर काहीतरी पर्याय काढा आणि तुमना पद्धत मग तुम्ही वरते शासनपर्यंत या जेवढे कडकडतात त्या बोलांतात की खरंच असले जो भाव आहे तो योग्य प्रकारे भेटायला पाहिजे तो बोली आणता. बोली खानदेश मराठीसाठी संदीप रिबोळ धुळे. बोली खानदेश मराठी न्यूज. बोली खानदेश मराठी न्यूज.